कसे 5 किलो नेलं ना मागच्या बुधवारी आम्ही इडन मेथी वापरत होतो ना मी. इकडं मेथी बापा आणले ते का या बाबांचा बरोबर आम्ही इडन मेथी वापरली मागच्या टायमाला. कसे दिले 5 किलो नेले त्यांच्याकडे. द्या 50चे 2.5 किलो. मित्रांनो 20 रुपये किलो 50चे घेऊ राहिलो 2.5 किलो. तुमच्याकडे बटाट्याला काय भाव आहे कमेंट करून नक्की कळवा. नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला दाखवतो गावाकडील आठवडे बाजार टाकेत. बुधवारी असतो आठवडे बाजार. कारण आज्याला आणलाय सोबत तुम्हाला दाखवतो आठवडे बाजार कसा असतो गावाकडचा. बघत राहा व्हिडिओ कसा आहे. बस आले, बसला जागा नाही तर इथं थांबवले थोडे. इकडून गाडी निघून गेल्या. तिकडं पंक्चरचे सगळी दुकानं आहे. इकडे आयुर्वेदिकची गाडी पण आलेली आहे आठवड्या बाजारात. आणि या गाड्या लागलेल्या पट्ट्यावरच्या, म्हणजे हे वेगवेगळ्या गावाच्या वेगवेगळ्या इकडून बाजारात यासाठी. आणि वहिनीच आले पुढं. आणि आपला शेतकरी जीवन चॅनलचा मित्र पण आलेला आहे, पुढं गेलेला आहे. बाकी हाईड आणि चिकन मिठनचं दुकान हे बघ, हे सीटं भरून राहिले हे दुसऱ्या गावाला. इकडे बाबा पेड्यावाला. आणि इकडं बघ साहित्य घेऊन चालले बाई, बघून घ्या. इकडं खेळाचं दुकान आहे बऱ्यापैकी. जाऊ पुढं बघू काय काय. एकच गल्ली आहे पण दाखवतो काय काय असतं आठवडे बाजारात. इथं बघ खाऊचं दुकान आहे. आपला गावकडचा असा खाऊ राहतो. हे बघ हे खाऊ लय फेवरेट. इकडं काय रे रसवंती वाटतं इथं. आणि इकडं वडापाव वगैरे. मित्र आलेला आहे शेतकरी जीवन चॅनलचा मालक आपला. आणि इथून बाजार स्टार्ट होतो. आज रस्ता बंद आहे तर रस्त्यातच केळाचे गाडी लावलेली. हे बघ इथं नाही, पूर्ण रस्ता बंद आहे. हा असा असतो गावाकडचा बाजार. एक गल्ली पूर्ण बंद करून टाकतो. हे काय रे कवटा आल्या बघ. इथं कवटा. टरबूज नाही रे, टरबूज आहे का कवटा आहे? टरबूज आहे. इकडं बेकरीचं साहित्य. हे बघ वालाचे प्रकार पहा. हे बघ एक गोड्या वाल, आपला पापडी वाल. आणि हा कुठला रे? ही वालवड. आणि हे कुठलं आहे? वाटाणी वाल. 4 प्रकार आहे वालाचे पहा. भांडे हे आपल्या गावाकडे छोटे छोटे कपड्याचे दुकान, बेकरी, कपडे. इथं मसाला आपला. हे बघ तेल देता मापून. हे बघ असं एकदम ओरिजिनल तेल मापून देऊ राहिलं. कडधान्य आहे. बाकी इकडं लेडीजचं मेकअपचं सामान आहे. आणि इकडं आहे जवळ आपलं उंदीर मारे. आणि इकडं कपड्याचे लाव राहिले. इकडे आपलं जेंट्सचं साहित्य जरा छोटं मोठं कपडे. इकडे चप्पल वगैरे. आणि इकडं मावर आहे कर. आणि या साईडला कपडे 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 सगळे कपडे. इकडं फ्रूट. आणि हे आलेलं आहे खजूर पण आलेलं आहे. इथं लेडीजचं मेकअपचं साहित्य. इकडे जेंट्स. आणि इकडं भांडे बिंडे. चायनीज आहे इथं देवाळ. मेकअपचं छोटं मोठं साहित्य. कपड्याचे भरपूर दुकान आहे बरं का. कपडे फेवरेट खाऊ बेळ. कपडे साहित्य. इथं पण साहित्य. इकडं मी तर कॉमेडी करून राहिलं. हे बघ भांड्यांचं दुकान आहे भरपूर. अजय काय घ्यायचं तुला? भांडे घेतो का तुला लग्नाला? काय रे घे ना, बाजाराला आलाय तर. हां चायनीचं दुसरं दुकान आहे. मसाला आहे. इथं प्लास्टिकचं साहित्य. इकडं मसाल्याच्या पुढे प्लास्टिक वगैरे. इकडं सगळा कच्चा मसाला आहे दळलेला आहे. आणि तसा पण आहे. इकडं आहे. इकडं पण मसाला आहे. इथं झाला मसाला. आता इथून इकडं आपला भाजीपाल्याचं मार्केट होईल चालू. त्यामुळं भाजीपाला दाखवतो बघू. भाजीपाला नाही इथून पुढं. भाजीपाला ना. हां भाजीपाला. बटाटे घ्यायचे बरं का. बटाटे घ्यायचे का? हां बटाटे घेतो मित्रांनो. विचार बटाटे कसे 10 किलो बाबा. 20 रुपये फक्त. तिकडून आल्यावर घेतो चला. बाकीचं घेऊन येतो ना घ्यायला. वाजा इंडवायचं तर
इकडून बटाटे एकदम स्वस्त आहे मित्रांनो. इकडं कब्बीप आणि इकडे स्पेशल मिसरी आहे, गावाकडच्या वाया लावतात ते. हे मिसरी बारीक मोठी बारीक मोठी सगळीच आहे. कडक नरम भुगा. कांदे बटाटे वांगी कांदा बटाटे जोरात बोल ना. हे बघ भाजी मार्केटची गल्ली. आठवड्याभरासाठी घेऊन जाय, मोडा आलेलं सगळं साहित्य. घर शेवगा आलाय बरं का. शेवगा बा भरपूर मार्केट आहे रे भाजीपाला. पापडी वाल बघ भारी. भाजीपाला जास्त आहे बरं का मित्रांनो. तर स्पेशल भाजीपाला पैसे हा ना. इकडे किराणाचं आहे. बटाटे दुसरे काय विचारून पाहू कसे. इथं भारी इथं भारी बटाटे नवीन नवीन. कसे सुपर वाले 50 ला 2.5 किलो 20 रुपये किलो, शेवमधली. 50 ला 2.5, 100 ला 5. आलो आलो फिरून आलो जरा. गाजर पण 20ला अर्धा. घे रे घ्यायचं का. किलो घ्यायचा. 40ला किलो वाटाणा घेऊन राहिलाय. घे खाऊन बघ बरं शेंग. घे रे. हे बघ 40ला किलो आहे. काय रे हे बघ कच्चाच खाऊन पाहिजे टेस्ट कर. मी भरले का काय जोग बघ. खाऊन दाखव बरं, टेस्ट आहे का चव. काय ना. एवढं का? चांगलं आहे रे. खाऊन घे का पाक. गाजर कसे दिले. फ्लावर कसे दिले. फ्लावर 20ला कंदे. हे 10 रुपये पावसर गाजर आहे. भेंडी आणि शिमला कशी 20 रुपये पाव का. वाटाणे 40 रुपये. हे बघ गाजरा घेतल्या 10 रुपयाचे पावशे. 3 गाजर आले. घे खाऊन घे. खाय ना कसं आहे बघ. चांगलं आहे का. ताजे आहे ना एकदम फ्रेश माल. कोडा ना. काय काय मी खायला नंतर. 10ला 3 घ्यायचे का नको नको. 10ला 3 स्वस्त आहे मित्रांनो बऱ्यापैकी. फ्लावर कोबी घेतो काय नाही. काय वाटत घर आहे ना भाजीपाला. कांद्याचा बाजार काय आहे इथं? लाल कांदे 20 रुपये किलो असतात. 20 रुपये किलो. 20 रुपये किलो. हे टमाटे भारे आहे का. टमाट्याला काय बाजार आहे रे. टमाटे काय दिले. टमाटे 30ला किलो का. बरं बरं पाहतो मी विचारूनच भाजी घेतो सगळे. हे भाजी मार्केट स्वस्त आहे बऱ्यापैकी. फ्लावर कोबी इथं पापडी वाल. काय भाजी घ्यायची करा. वाटाणा घेतला थोडं बोमिळ घेतो. दुसरं काय घेतो आता घरी राहतं भाजीपाला आपला. काही वाला आपलं एवढा आहे. मेथी. मित्रांनो घरी आपल्याकडे बराच भाजीपाला राहतो त्यामुळं शेतकऱ्याकडं. त्यामुळं आम्ही जास्त काय भाजीपाला घेत नाही. दुसरं साहित्य घेतो. हे बघ पूर्ण गल्ली भाजीपाल्याचं. वहिनी चाले पुढं मग कुठपर्यंत झाले काय माहिती. वहिनी घेऊ राहिले काहीतरी. काय घेते तू. हां किती रुपयाला. 100 रुपयाला. चांगलं आहे. हां प्लास्टिक. एक पाव त्यामुळे येत नाही का. सेमच आहे ना. ते एक कुठला बी त्याला काय नाही तुटत नाही. घेऊ राहिले 100 रुपयाला. बसायचं. आरसा घेऊ राहिला किती मित्र. आरसा घेऊ राहिलाय कोणाला. तर बायकोला का तुला. लागत ना घरी. हां मोठाच घेऊन टाक ना. वैरी खुश झाले पाहिजे. देतील लाव. बघून घे. 220 रुपये सांगितलं कितीला भेटतो बा. आवरायचं आहे सगळं दुकान. घ्यायचं आहे आम्हाला थोडाफार. पुढे घेतो इथं घे. इथं चांगलं वाटतं. पैसे दिले काय घेतो बोंबे.
बोंबील डोमिले कसे आहे बोंबील डोमिले बोंबील कसे हा 200 केळीचे 180 200 रुपये आणि डोमिली या डोमिले कसे बघ रे कसं भारी 200 रुपये पाव डोमिली कसं सांगितलं 60 रुपये पाव साठी डोमिले घेतले दिले पैसे डोमिले 60 रुपये डोमिले पाव आहे इकडं 150 100 200 आणि 130 रुपये बाकीचा मावर आहे बऱ्यापैकी आणि आता इकडं भाऊ मच्छी कशी आहे ते इकडं मच्छी मार्केट आहे चोपडा मासा बघ ना केवढा मोठा आहे लय मोठा झालं कुठला काय नाही सुरमई इकडे आहे रव कटला कसं भाव आहे हो? दादा कटला 60 ला पाऊस एक नंबर कोळंबी रव आहे ना नाही नाही हे जिंकीचं आहे का झिंगे एवढं मोठे मोठं होत्या का चिलापी कसे राहतं इकडं तिला 40 ला पाऊस 150 ला 150 रुपये किलो बरोबर आणि हा कोणता राम कोणतं डोम दिले ते वल्ले बोलले डोमिले का हां काय रे काय 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 गोडी शेव वरायला खाऊ घेतो ना आता सगळा बाजार झाला गोडणी बरं एवढा बाजार केलाय हां अच्छा तू काय खातो रे वडापाव जिलेबी लाल भडक एकदम कडक आहे हां गोड गोड आहे का पाहून घे लाल आहे आता गोड आहे का तिखट आहे आता कळत मिरची नाही टाकेल ना एक नंबर गोड आहे खातो रे? किती करू हे घ्यायचे का जिलाबी घे ना घेत असेल तर कशी कशी दिली जिलाबी दे अर्धा किलो दे जिलाबी घेतो खायला पोरांना खरे तू गोडी शेव घेतली ना हौशेनं घेतला बा मसाला आता काय आठवडे बाजार हौशीनं आले मसाला घेतलाय हौशे काय हो मटण जास्त खाते वाटत मसाला घेतलाय डायरेक्ट बांधार हा ना बांधाऱ्यावर जायचं आहे ना एवढे लवकर बांधाऱ्यावर लावते का बांधाऱ्यावर मी आल्या शिवाय नाही जात वडापाव आणले पावड आणला रे गावाकडचा फेवरेट खाऊ बाजाराला आल्यावर गरम आहे का हो. आज्याला पावडा खाऊ घातलाय बाजाराला आलाय म्हणून काय रे हां घ्या पटापट खाऊन घ्या मित्रांनो बराच बाजार केला नाही म्हणता आता चालू घरी आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला खरे कमेंट करून सांगा बऱ्यापैकी स्वस्त असतो गावाकडचा बाजार आवडला तर कमेंट करा लाईक करा भेटू पुढच्या